मित्रांनो, हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता। हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला। प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही। तो तसाच्या तसा राहिला। शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसे। त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली। सभोवती गोवऱ्या रचून पेटवले गेले, पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंटा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला। जे वाईट होते मित्रांनो ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले। प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती। त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते, तीच ती होळी म्हणून होळीचे महत्त्व आहे। मित्रांनो, या दिवशी अंगणातील थोडी जागा सारून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात, एरंडाचा एक दांडा उभा करतात, त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचतात, त्याची पूजा करावी, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। खेडेगावात सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात आणि नंतर त्यात होळीची पूजा करतात। नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात। यामुळे प्रत्येकाने घरासमोर मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी। नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करावे व संकल्प करावा। त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी, त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा, होळीला 3 प्रदक्षिणा घालावा। होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी आणि संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, हाच या सणाचा उद्देश आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।